नमस्कार. अभिनव स्टडीजमध्ये आपण महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडा भरती 2021 साठी मराठी भाषा प्रश्नसंच पाहत आहोत. तर या प्रश्नसंचामध्ये आपण मराठी व्याकरणाचा सराव या ठिकाणी करून घेत आहोत. परीक्षेमध्ये येत असताना आपल्याला 5 मार्क हे आपल्याला पॅराग्राफवर असतात आणि उर्वरित भाग हे आपल्याला मराठी भाषेचे व्याकरण यावर असतो. तर या ठिकाणी आपण मराठी भाषेचे व्याकरणावर प्रश्नसंच काढलेला आहे. तर सुरू करूयात. प्रश्न पहिला, खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती? तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि यामध्ये उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, अ आ. सजातीय स्वर म्हटलं तर अ आ, इ ई, उ ऊ, ए ऐ अशा प्रकारे असतील आणि विजातीय स्वर म्हटलं अ ए उ औ अशा पद्धतीने. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? हा प्रश्नाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण वर्णमालेविषयी थोडीशी माहिती घेऊयात. तर वर्णमालेमध्ये आपल्याला 3 प्रकार पडतात: स्वर, स्वरादी आणि व्यंजने. यामध्ये मराठी वर्णमाला जर आपल्याला विचारली असेल तर त्या ठिकाणी आपण 48 वर्ण असे लिहावे. आधुनिक वर्णमाला जर विचारली असेल तर ती असेल 50. इंग्रजीमधून आलेले विचारले तर ते 2 आणि एकूण इंग्रजीमध्ये विचारले असतील वर्णमाला तर ती असेल 52. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या ठिकाणी आपल्याला खूप गोंधळ उठतो. मराठी वर्णमाला विचारली आहे, नेमकं 48 लिहायचं, 50 लिहायचं का 52 लिहायचं? तर यामध्ये फक्त वाक्य आपण व्यवस्थित पाहायचंय. मराठी वर्णमाला हा शब्द असेल तेव्हा 48 आणि आधुनिक वर्णमाला तर त्या ठिकाणी 50 आणि एकूण इंग्रजी वर्णमाला तर त्या ठिकाणी 52. इंग्रजी वर्णमाला म्हणजे असा प्रश्न असेल की मराठीमधील इंग्रजी वर्णमाला त्या ठिकाणी आपल्याला 52 लिहावं लागेल. तर आपण पाहूयात व्यंजने. व्यंजने एकूण 34 आहेत. तर 34 व्यंजनामध्ये त्या ठिकाणी स्पर्शवर्ण, अर्धस्वर, घर्षण, महाप्राण आणि स्वतंत्र असे प्रकार पडलेले आहेत व्यंजनामध्ये. तर कठोर व्यंजन क ख, मृदू व्यंजन ग घ, अनुनासिक न. अशा पद्धतीने मी समोर दिलेला चार्ट आहे तुम्हाला तो व्यवस्थित आपल्या डोळ्यासमोर ठेवावा आणि परीक्षेलाही जाताना हा चार्ट जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवला तर नक्कीच ह्याचे 2 प्रश्न तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देतील. तर आपला प्रश्न आहे, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? तर यामध्ये पहा, कठोर व्यंजनामध्ये आपल्याला च दिसत आहे. कठोर व्यंजनामध्ये ग नाही, ड नाही, द नाही आणि ठीक आहे आणि च आपलं हे उत्तर बरोबर असेल म्हणजे पर्याय क्रमांक ए. त्यानंतरचा प्रश्न आहे, कृष्णाष्टमी या शब्दात किती व्यंजने आहेत? तर या ठिकाणी मी कृष्णाष्टमीची फोड केलेली आहे. तर यामध्ये 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे आपलं असेल उत्तर 6, पर्याय क्रमांक सी. तर यामध्ये आपल्याला कृष्णाष्टमीमध्ये व्यंजने विचारलेले आहेत. काही वेळेस आपल्याला या ठिकाणी स्वर विचारले जातील. तर मग स्वर किती आहेत? 1 2 3 आणि 4 आणि हे 5, एकूण 5 स्वर आहेत. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, सिंह या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारा समान होतो या शब्दाचा पर्याय शोधा. तर सिंह या शब्दाचा आपल्याला अनुस्वाराचा उच्चार शोधायचा आहे. तर अनुस्वारापुढे र व श श स ह ही अक्षरे आल्यास ते अनुनासिक व युक्त बनते. मग यामध्ये सिंह सारखा शब्द आहे संसार, संरक्षण, संवाद, संशय. मग या ठिकाणी आपला पर्याय असेल पर्याय क्रमांक डी, संशय. पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. यामध्ये अशुद्ध शब्द आहे नंबर पर्याय क्रमांक 3, संयुक्तिक. संयुक्तिकला पहिली वेलांटी असते. पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी, पहिला उकार आणि दुसरा उकार हे ओळखायचं कसं? पहिला उकार, पहिली वेलांटी हे ऱ्हस्व स्वर असतं आणि दीर्घ स्वर असेल तेव्हा दुसरा उकार, दुसरी वेलांटी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागते.
तर अशुद्ध शब्द ओळखत असताना संयुक्तिक हा शब्दामध्ये संयुक्तिक असं आपण म्हणतो, त्यामुळे त ला पहिली वेलांटी असेल. संयुक्तिक असं म्हणजे स्वर लागत नाही, ज्या ठिकाणी स्वर लागत नाही त्या ठिकाणी पहिली वेलांटी असेल. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढे संधी केलेला एक शब्द दिला आहे, त्याची योग्य फोड केलेल्या पर्यायाचा क्रमांक लिहा. शब्द आहे कवीश्वर. कवीश्वरचा आपल्याला पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक ए, कवी अधिक ईश्वर. कवीला पहिली वेलांटी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दांच्या संधीची योग्य फोड असलेला पर्याय क्रमांक लिहा. सज्जन, सत अधिक जन. तर या ठिकाणी आपल्याला सज्जन हा उच्चार आपल्याला कसा आलेला आहे, तर त या व्यंजनापुढे ज्या वेळेला ज किंवा झ आल्यास तर त बद्दल ज होतो. केव्हा होतो? त च्या पुढे व्यंजनापुढे काय आल्यास ज किंवा झ. तर या ठिकाणी व्यंजनापुढे ज किंवा झ आले, त्यामुळे आपल्याला तेथे काय आले, त बद्दल काय घेतले आपण, ज घेतले. म्हणून सत अधिक जन म्हणजे पर्याय क्रमांक काय राहील आपला, पर्याय क्रमांक सी. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी, सत अधिक जन. पुढचा प्रश्न पाहूयात. उ किंवा उ पुढे विजातीय स्वर आल्यास उ किंवा उ बद्दल व होतो, हा संधीचा नियम आहे. तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम संधीचे नियम माहिती करून घ्यावेत. तर यामध्ये स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी आहेत. तर स्वर संधीमध्ये 10 नियम आहेत, व्यंजन संधीमध्ये 4 नियम आहेत आणि विसर्ग संधीमध्ये आपल्याला 7 नियम पाहायला मिळतील. हे आपण अभ्यासावेत. यामध्ये आपल्याला प्रश्न आहे, उ किंवा उ बद्दल व होतो. मग यामध्ये पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. मन्वंतर, मनु अधिक अंतर, उ किंवा उचा व झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. कर्तरी प्रयोग ओळखत असताना आपल्याला कर्तरी प्रयोग हा सर्वप्रथम वर्तमान काळी असतो, हे सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. तर यामध्ये आपल्याला उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक बी, सीमा गाय बांधते. आणि विशेष सांगायचं झालं तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागत नाही. हा कर्तरी प्रयोग ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. खालील वाक्यांमधून भावे प्रयोग ओळखा. यामध्ये पर्याय क्रमांक आहे ए, सुरेशने बैलाला पकडले. तर या ठिकाणी कर्त्यालाही प्रत्यय लागतं आणि कर्मालाही लागतं. परंतु या ठिकाणी एक महत्त्वाचं असेल, काही ठिकाणी आपल्याला कर्ता कर्म दोन्ही प्रत्यय लागलेले असतील, विभक्ती प्रत्यय दोन्ही लागलेले असतील. तर मग या ठिकाणी आपल्याला ओळखायचं कसं, 2 प्रश्न आपल्याला असतील, दोन्हीलाही लागलेले आहे. तर मग त्या ठिकाणी आपल्याला फक्त क्रियापद ज्या ठिकाणी बदलत नाहीये ते आपला भावे प्रयोग असेल. त्यामुळे आपला पर्याय आहे ए, सुरेशने बैलाला पकडले. हा पर्याय आपला बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यांमधून कर्मणी प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग ओळखत असताना कर्मणी प्रयोग हा भूतकाळी असतो. मग यामध्ये भूतकाळाचं वाक्य कुठलं आहे ते सर्वप्रथम आपण पाहायचं. त्यानंतर दुसरं म्हणजे कर्माला प्रत्यय लागत नाही, कर्माला प्रत्यय लागत नाही, तसं त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे सी, राजाने कोठी बांधली. त्यानंतरचा प्रश्न आहे, विवेक क्रिकेट खेळतो. विवेक क्रिकेट खेळतो म्हणलं की आपल्याला हे लक्षात आले की हे वर्तमान काळी वाक्य आहे. मग यामध्ये आपल्याला वर्तमान काळी वाक्यामध्ये आपल्याला पर्यायामध्ये 2 दिलेले आहेत, अकर्मक कर्तरी प्रयोग आणि सकर्मक कर्तरी प्रयोग. तर ओळखायचं कसं, हे अकर्मक आहे का सकर्मक आहे. तर सकर्मक जेव्हा असेल तेव्हा कर्म आलेले असते, तेव्हा ते सकर्मक. वाक्य कसं असेल, आता वाक्यामध्ये कर्म आलेलं आहे, विवेक क्रिकेट खेळतो, कर्ताही आहे आणि कर्मही आहे. मग त्याच्यामुळे आपलं पर्याय क्रमांक असेल पर्याय क्रमांक डी, सकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कसं असेल, तर त्या ठिकाणी कर्म नसेल, कर्म ज्या ठिकाणी नसेल तेव्हा ते
अकर्मक कर्तरी असेल आणि कर्म असेल तेव्हा ते सकर्मक. वाक्य आहे विवेक क्रिकेट खेळतो, या वाक्यामध्ये हे सकर्मक आहे, कर्म आहे. जर विवेक खेळतो एवढंच जर वाक्य असेल तर ते अकर्मक झालं असतं. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. जहाल या शब्दासाठी पर्यायी शब्द कोणता? तर जहाल म्हणजे कडक असेल, उग्र असेल, म्हणून पर्याय क्रमांक आहे बी, उग्र. त्यानंतरचा प्रश्न आहे. समचरण या शब्दास पर्यायी योग्य शब्द शोधा. समचरण म्हणजे सारखी पावले, म्हणून पर्याय क्रमांक सी. क्षणभंगूर या शब्दास पर्यायी योग्य शब्द कोणता? क्षणभंगूर म्हणजे नाशवंत, पर्याय क्रमांक ए. त्यानंतर लाकूड या शब्दास असलेला योग्य शब्द कोणता? तर लाकूड म्हणजे खोड, पर्याय क्रमांक डी. सुमन या शब्दाला योग्य पर्याय शोधा. सुमन म्हणजे पुष्प, पर्याय क्रमांक सी. अभियोग या शब्दास पर्यायी शब्द शोधा. अभियोग म्हणजे आरोप. तर पुढील प्रश्न पाहूयात. काटकसर करून जो शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात? तर काटकसर करून केलेला शब्द म्हणजे हा झाला समासवरील प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तर त्याला आपण सामासिक शब्द असे म्हणतो. तर समासमध्ये 4 प्रकार पडतात. अव्ययीभाव समास आहे, तत्पुरुष समास आहे, द्वंद्व समास आहे, बहुव्रीही समास आहे. ही समास कशासाठी आपण उपयोगात येईल आपल्याला? तर ही काटकसर करून केलेले वाक्य आहेत ह्याच्यामध्ये. तर आपल्याला वडापाव असेल तर वडा घालून तयार केलेला पाव, पोळपाट असेल पोळी करण्यासाठी आणलेला पाट, कांदे पोहे कांदे घालून तयार केलेले पोहे, हे जे वाक्य आहेत, पंचवटी 5 वटांचा समूह, हे जे वाक्य आहेत ते काटकसर केलेले आहेत आणि त्याचं एक वाक्य बनवलेलं आहे, तर याला सामासिक शब्द असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक ए आपला बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह निवडा. क्षणोक्षणी म्हणजे काय? तर प्रत्येक क्षणाला, हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी आपला बरोबर आहे. बालमित्र या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता? बालमित्र म्हणजे लहानपणापासूनचा मित्र, बालपणापासूनचा मित्र, म्हणजे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. आमरण या शब्दाचा समास कोणता? आमरण ज्याला मरण नाही असा, म्हणजे हे आपल्याला अव्ययीभाव समासामध्ये उदाहरण दिसत आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी आपलं बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे आहे? तर बहुव्रीही समास ओळखत असताना, तर बहुव्रीही समासामध्ये काय असतं? तर दोन्ही पदे महत्त्वाची नसतात आणि त्या दोन्ही पदावरून वेगळाच अर्थ तयार होतो. नीळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो, असं वाक्य असेल आणि त्या निळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण आहे? नीळकंठ, शंकर, हो की नाही? त्यानंतर दुसरं उदाहरण तुम्हाला देते मी. लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो कोण? गणेश, म्हणजे वेगळाच अर्थ तयार होतो. भालचंद्र, चंद्र आहे भाळी ज्याच्या असा तो, भाळी म्हणजे काय? कपाळावर, कोण? शंकर. म्हणजे अशी काही वाक्य जे असतात त्याचा म्हणजे कुठलाच त्याचा दोन्ही पदे महत्त्वाची नसतात ती, म्हणजे दोन्हीही पदांना काहीच महत्त्व नसतं आणि त्याचा वेगळाच अर्थ तयार होतो, याला आपण बहुव्रीही समास म्हणतो. मग त्यामुळे आपला पर्याय असेल पर्याय क्रमांक सी, नीळकंठ. यामध्ये पर्याय आपला ए पण बरोबर आहे. अनंत, यामध्ये नाही अंत ज्याचा असा तो कोण? देव. तर यामध्ये पर्याय देताना आपले चुकलेले आहे. पर्याय क्रमांक ए पण बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक सी पण बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. ते संध्याकाळी क्रीडांगणात खेळतात या वाक्यात तत्पुरुष समासाचे शब्द कोणता? तर मी थोडक्यात आता तत्पुरुष समासाबद्दल तुम्हाला माहिती सांगते. तर या ठिकाणी आपण तत्पुरुष समास पाहूयात. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते आणि या दुसऱ्या पदामध्ये विभक्ती प्रत्यय हे प्रथमा असतं, प्रथमा विभक्ती असते, त्यामुळे त्याला आपण तत्पुरुष समास म्हणतो. तत्पुरुष समासाचे 7 प्रकार पडतात. एक आहे विभक्ती तत्पुरुष समास, त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित केलेला, ईश्वराने निर्मित असा विग्रह त्याचा होतो, म्हणजे हे तृतीय विभक्ती तत्पुरुष आहे.
त्यानंतर आपण उदाहरण पाहतच आहोत क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, साठी लागलेला आहे. शेवटी विभक्ती जी लागलेली आहे ती आहे चतुर्थी विभक्ती तत्पुरुष. त्यानंतर आदिवासी, आधीपासून राहणारा, याच्यामध्ये आपल्याला विभक्ती लागलेली आहे पंचमी विभक्ती. त्यानंतर राजपुत्र, राजाचा पुत्र, षष्ठी विभक्ती लागलेली आहे. त्यानंतरचा आहे कर्मधारय तत्पुरुष समास. तर यामध्ये ज्या तत्पुरुष समाजातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथम विभक्तीत असतात त्याला कर्मधारय. दोन्ही पदे महादेव, महान असा देव, हे दोन्ही पदे कसे महान आणि देव हे दोन्ही प्रथम विभक्तीत आहे तेव्हा ते कर्मधारय तत्पुरुष समास असतं. त्यानंतर आहे द्विगु समास. द्विगु समासामध्ये त्रिभुवन, पंचवटी, पंचवाळे अशा म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला संख्यावाचक विशेषण असतं तेव्हा ते द्विगु समासाचं उदाहरण असेल. मध्यमलोपी, मध्यमलोपी तत्पुरुष कसं असेल तर याच्यामध्ये आपल्याला ज्या सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारी दोन्ही पदे लोप करावी लागतात. लोप करावी लागतात म्हणजे काय? बटाटे भात, बटाटे घालून केलेला भात. बालमित्र, बालपणापासूनचा मित्र, तर हे मध्यमलोपीचं उदाहरण आहे. तर या ठिकाणी आपण तत्पुरुष समासाबद्दल माहिती घेतली. त्यानंतरचा प्रश्न आहे चहा पाणी या सामासिक शब्दाचा समास कोणता? तर याचं उत्तर आहे समाहार द्वंद्व समास. तर या ठिकाणी आपण आता द्वंद्व समासाचा माहिती घेऊयात. तर द्वंद्व समास म्हणजे काय? तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात आणि ती उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. तर द्वंद्व समास ओळखायचा कसा? तर दोन्ही पदे महत्वाची आहेत, हे की नाही? आई वडील, आई व वडील, पशु पक्षी, पशु व पक्षी. मग यामध्ये द्वंद्व समासामध्ये देखील काही प्रकार आहेत. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. तर यामध्ये काय इतरेतर मध्ये काय येणार? तर ज्या समासाचा विग्रह करताना दोन पदाचा संबंध आणि आणि व या उभयान्वयी अव्ययाने जोडतो तेव्हा तो इतरेतर द्वंद्व समास असेल. तर उदाहरण काय? आई वडील, आई व वडील. त्यानंतरचा आहे वैकल्पिक द्वंद्व समास. तर हे उदाहरण जे आहे वैकल्पिकचं ते अथवा किंवा वाने जोडलेलं असतं. म्हणजे सुख दुःख, सुख किंवा दुःख, बरे वाईट, बरे अथवा वाईट अशा पद्धतीने हे झालं वैकल्पिक द्वंद्व. आणि समाहार द्वंद्व कसा ओळखायचा? तर समाहार मध्ये अन्न पाणी, अन्न पाणी वगैरे 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 जे काही शब्द येतात ते समाहार द्वंद्व समास मध्ये येतात. उदाहरण आपलं आहेच चहा पाणी, चहा वगैरे पाणी असं आपण म्हणतो ना, वगैरे वगैरे जेव्हा लावतो ना तेव्हा तो समाहार द्वंद्व समास असतो. तर या ठिकाणी आपण द्वंद्व समासाबद्दल माहिती घेतली. तर पुढील प्रश्न पाहूयात. संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते या वाक्याचा प्रकार कोणता? तर या ठिकाणी आपण वाक्याच्या प्रकाराबद्दल माहिती घेऊयात. तर यामध्ये काय मिश्र वाक्य आहे, संयुक्त वाक्य, केवल वाक्य. तर हे कसे आहेत? स्वरूपावरून पडणारे प्रकार आहेत. तर केवल वाक्य म्हणजे काय? तर एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असं. उदाहरण द्यायचं झालं तर राम आंबा खातो. मिश्र वाक्य कसं असेल? तर यामध्ये म्हणून हे उभयान्वयी अव्यय लागतं. म्हणजे एक वाक्य जे असतं ते प्रधान असतं आणि एक वाक्य असतं ते गौण असतं. म्हणजे एका वाक्यामध्ये आपल्याला सात्विकता दिसते, दुसऱ्या वाक्यामध्ये त्याचा काहीच अर्थ लागत नाही. असे मिश्र वाक्य असतं. आणि संयुक्त वाक्य कसं असतं? तर दोन्ही अर्थ असतात ते एकमेकाला जोडलेले असतात. म्हणजे दोन्ही एकमेकाला आपले संलग्न असतात. याला संयुक्त वाक्य असे म्हणतो. त्यामुळे आपला पर्याय असेल पर्याय क्रमांक बी, कारण हे वाक्य एकमेकाला संलग्न आहेत म्हणून हे संयुक्त वाक्याचे उदाहरण आहे. त्यानंतरचा पाहूया जर, तर, किंवा की ही उभयान्वयी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते? तर हे उभयान्वयी अव्यय जोडून मिश्र वाक्य तयार होते. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक आहे ए, मिश्र वाक्य. त्यानंतरचा प्रश्न आहे लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे? तर हे संयुक्त वाक्यामध्ये आपल्याला काही प्रकार आहेत. विकल्प बोधक, समुच्चय बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक
ह्याचे प्रकार आहेत संयुक्त वाक्यामध्ये, तर यामध्ये हे वाक्य जे आहे आपल्याला ते विकल्प बोधक मध्ये आपल्याला दिसून येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे गरजेल तो पडेल काय. हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते, तर हे वाक्य मिश्र वाक्य आहे. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे एक विशाल मंदिर तयार झाले. या वाक्यातील एक विशाल कोणत्या वाक्याचे आहे, तर हे वाक्य पृथक्करण मध्ये आपल्याला दिसेल. तर पर्याय क्रमांक सी उद्देश विस्तार. तर या ठिकाणी आपण वाक्याचे पृथक्करण थोडासा अभ्यास घेऊयात. तर वाक्य पृथक्करण मध्ये काय होईल, पृथक म्हणजे काय, तर वेगळे किंवा सुटे असा अर्थ होतो. पृथक्करण म्हणजे वाक्यातील भाग वेगवेगळे करून दाखवणे, याला आपण पृथक्करण म्हणतो. एक असेल उद्देश विभाग आणि दुसरा असेल विधेय विभाग. तर उद्देश विभागामध्ये काय असेल, तर उद्देश असेल आणि दुसरा असेल उद्देश विस्तार. आणि विधेयमध्ये काय असेल, विधेय असेल विधेयांग आणि दुसरं विधेय विस्तार. तर याच्यामध्ये आपल्याला उद्देश विस्तार, उद्देश म्हणजे काय, तर वाक्य ज्याच्याविषयी माहिती सांगतो ते वाक्य काय असतं, कर्ता असतो. आणि याच्यामध्ये कर्ता असेल तेव्हा ते उद्देश कर्ता, आणि त्या उद्देश कर्त्याचा, त्या कर्त्याविषयी जेव्हा माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील, म्हणजे ज्याविषयी आपण माहिती सांगतो तो विषय जर आधी असेल तर त्याला उद्देश विस्तार असे म्हणतो. तर उदाहरण कसं आहे, आपल्या उदाहरणामध्येच पहा, उद्देश विस्ताराचा आपल्याला दिलेला आहे. एक विशाल मंदिर तयार झालेले आहे, पण काय, एक विशाल मंदिर म्हणजे त्या उद्देशाबद्दल, त्या मंदिराबद्दल आपल्याला काय सांगितलेलं आहे की ते एक मोठं विशाल मंदिर झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पूर्ण आपण उद्देश कसा केलेला आहे, विस्तार केलेला आहे त्याचा. म्हणजे त्या उद्देशाबद्दल आपण पूर्ण माहिती सांगितलेली आहे की ते कशा पद्धतीने तयार झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी ते उद्देश विस्ताराचं उदाहरण असेल. दुसरं सांगायचं झालं तर विधेयामध्ये काय असेल, विधेयामध्ये काय असेल तर हे त्यामध्ये कर्म असते. उद्देशमध्ये काय असतं, कर्ता असतो. उद्देशमध्ये कर्ता असतो आणि विधेयामध्ये काय असते, कर्म असते. मग या ठिकाणी कर्म कसं, तर क्रियापदास विधेय असे म्हणतात, है की नाही. म्हणजे क्रियाविशेषण असतं त्यामध्ये आपण क्रियापदाला केव्हा, कोठे, कसे असे शब्द वापरतो, तेव्हा ते विधेय विस्ताराचे झाले. लक्षात ठेवायचं फक्त एकच, उद्देशमध्ये कर्ता असतो आणि उद्देश विस्तारामध्ये त्या कर्त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती दिलेली असते, तो विस्तार झाला. आणि विधेयामध्ये काय, तर कर्म असतं आणि त्या कर्माबद्दल जेव्हा माहिती सगळी सांगितली जाते, म्हणजे केव्हा, कोठे, कसे, तर हे विधेय विस्तार झाला. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक आहे सी उद्देश विस्तार. तर या ठिकाणी आपण वाक्य पृथक्करणचा अभ्यास केला. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. हरिण म्हणजे सारंग, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर खालीलपैकी नपुंसकलिंग शब्द कोणता, तर या ठिकाणी नपुंसकलिंग शब्द देऊळ आहे. खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्दाचा पर्याय निवडा. स्वतःचा अभिमान असणारा, त्याला आपण स्वाभिमानी म्हणतो, पर्याय क्रमांक बी. त्यानंतरचा प्रश्न आहे रिकाम्या जागी खालील पर्यायांपैकी कोणते अक्षर घातल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, तो पर्याय कोणता. अर्थपूर्ण होत नाही आणि अर्थपूर्ण होतो असे वाक्य जे असतात ना, ते आपल्याला व्यवस्थित वाचायचे असतात. परीक्षेमध्ये आपला खूप गोंधळ उडतो, त्यामुळे आपल्याला प्रश्न काय विचारला हे कळत नाही आणि आपण गडबडीमध्ये काहीतरी लिहून टाकतो. तर यामध्ये आपल्याला नाही विचारलेला आहे. शिकार होतो, विकार होतो, हिकार होतो का, भिकार होतो का, होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी आहे, हिकार हा शब्दच नाहीये. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे मी माझ्या मैत्रिणीला सुंदर पुस्तक वाचून दाखवत होते, ती मात्र डुलक्या घेत होती. या वाक्याला कोणती म्हण लागू आहे, तर या वाक्याला गाढवाला गुळाची चव काय ही म्हण लागू आहे.
सर्वांनी प्रार्थना म्हणावी या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? तर सर्वांनी प्रार्थना म्हणावी या वाक्यामध्ये आपण आज्ञा केलेली आहे. तर यामध्ये आपण थोडक्यात माहिती तुम्हाला क्रियापदाच्या प्रकारामध्ये सांगते. तर आज्ञार्थी म्हटलं तर काय, यामध्ये आज्ञा असेल, आशीर्वाद असेल, विनंती असेल तेव्हा ते आज्ञार्थी वाक्य असेल. संकेतार्थी वाक्य कसे असेल? जेव्हा संकेत दिला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर पाऊस पडला तर पीक चांगले येईल, संकेत दिलाय ना या ठिकाणी. त्यानंतर विद्यार्थी कसं असेल तर कर्तव्य असेल, शक्यता असेल, योग्यता असेल, इच्छा दर्शवलेली असेल, इच्छा कुठेतरी केलेली असेल, काहीतरी केलेलं असेल काम त्याने, तेव्हा ते विद्यार्थी असेल. त्यानंतरचं स्वार्थी. तर स्वार्थीमध्ये काय, शक्यतो स्वार्थीमध्ये ना क्रियापदामध्ये काळाचा बोध होतो, काळ दाखवला जातो, पितो, पिला, पिणार अशा पद्धतीचा. त्यानंतर विधानार्थी वाक्य असेल तर विधान दिलेलं असेल फक्त यामध्ये. उदाहरण सांगते तुम्हाला, मी आंबा खातो. त्यानंतर प्रश्नार्थी असेल, त्यामध्ये कसं असेल, प्रश्न विचारलेला असेल. उद्गारार्थी. तर उद्गारार्थीमध्ये कसं येईल, अबब, अरे रे अशा पद्धतीने. होकारार्थी असेल तर साहजिकच वाक्य होकारार्थी असेल, रमेश जेवण करत आहे. नकारार्थी असेल तर त्याला नाही लागलेला असेल. अशा पद्धतीने आपण क्रियापदाचे अर्थ आपल्याला माहिती पडतात. ह्याचे प्रकार आहेत हे. तर या ठिकाणी मी तुम्हाला त्याचे प्रकारही सांगितले, त्याचे अर्थही सांगितले. या ठिकाणी आपण पदांचा आपण या ठिकाणी अर्थाचा अभ्यास केलेला आहे. तर पुढील प्रश्न आहे, खालील वाक्याचा काळ ओळखा. तर यामध्ये आहे, काळ दिलेला आहे, देवकी गीत गात आहे. आहे म्हटलं की हा वर्तमान काळ आपल्याला दिसत आहे, पण हा पूर्ण आहे का अपूर्ण आहे कळत आहे का आपल्याला? तर या ठिकाणी गात आहे, ती गात आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक सी. गाऊन झाले का तिचं गाणं? नाही, अपूर्णच आहे की, चालूच आहे काळ, त्यामुळे तो अपूर्ण वर्तमान काळ. तर या ठिकाणी मी तुम्हाला काळाबद्दल थोडक्यात आणि शॉर्ट ट्रिक्स देते. तर यामध्ये तुम्हाला वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ तो ओळखायचा कसा? तर यामध्ये वाक्याच्या शेवटी काय आलेला आहे त्याच्यावरून आपल्याला हा काळ ओळखता येईल. तर साधा वर्तमान काळ असेल तर त, ता, तोस. साधा भूतकाळ असेल तर ल, ला, ले, लास. आणि साधा भविष्यकाळ असेल असेन, असेल अशा पद्धतीने. त्यानंतरचा चालू अपूर्ण काळ आहे की नाही, अपूर्ण वर्तमान काळ. तर हा कसा असेल, त आहे. अपूर्ण भूतकाळामध्ये काय येईल, त होता. आणि अपूर्ण भविष्यकाळामधील त असेल. त्यानंतर पूर्ण वर्तमान काळ ह्याच्यामध्ये काय येईल, ल आहे. त्यानंतर पूर्ण भूतकाळामध्ये ल होता. त्यानंतर पूर्ण भविष्यकाळामध्ये ल असेल. हे वाक्याच्या शेवटी येणार आहे पहा. त्यानंतर पूर्ण चालू, ह्याला आपण रीती पण म्हणतो. तर यामध्ये कसं येईल, वर्तमान काळामध्ये त आलेला आहे. पूर्ण चालू भूतकाळामध्ये त आलेला होता आणि पूर्ण चालू भविष्यकाळामध्ये त आलेला असेल. तर या ठिकाणी पहा, वाक्याच्या शेवटी आहे आलेला आहे, त्या ठिकाणी तो वर्तमान काळ येत आहे. होता आलेला आहे, त्या ठिकाणी तो भूतकाळ येत आहे. आणि असेन हे वाक्य आलेला आहे, असेन, असेल असे येते, तेव्हा ते भविष्यकाळ आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला ही छोटीशी ट्रिक दिली, तर ही तुम्हाला झटपट काळ ओळखण्यासाठी फायदा होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, मीनाक्षी या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह करा. तर सामासिक शब्दाचा आपल्याला हा विग्रह करायचा आहे. तर याचं उत्तर आहे, तिचे डोळे माशासारखे आहेत अशी ती मीनाक्षी, आहे की नाही. तर हे वाक्य आपल्याला कशातलं आहे, बहुव्रीही समासाचं दिसत आहे की नाही. त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात, आरती प्रभू हे कोणाचे टोपण नाव आहे? तर आरती प्रभू हे चित्रा खानोलकर यांचे आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे या वाक्यातील काळ कोणता आहे ते सांगा. तर यामध्ये साहजिकच आहे आलेला आहे, वर्तमान काळ आहे. दिलेल्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा. कवीचा शब्द काय, कवयित्री, आहे की नाही, पर्याय क्रमांक सी. विष्णू वामन शिरवाडकर हे कोणाचे नाव आहे? तर विष्णू वामन शिरवाडकर हे समर्थ रामदास स्वामींचे आहे.
शारदा डॅश डॅश वाचनाची आवड आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रत्यय दिलेला आहे. तर या ठिकाणी कुठलं विभक्ती प्रत्यय लागेल? तर पर्याय क्रमांक ए ला, शारदाला वाचनाची आवड आहे. नाटकाचे लघुरूप कोणते? नाटकाचे लघुरूप हे एकांकिका असते. नागनाथ कोथापल्ले यांच्या कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर यांच्या राजधानी या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? तर नोकरीसाठी केलेला अर्ज हा व्यवहार या पत्रलेखनात मोडतो. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.